2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवात करण्यात आली होती। या योजनेला राज्यातील महिलांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता। या योजनेमुळेच महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याचं बोललं गेलं होतं। या योजनेप्रमाणेच राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50% तर ज्येष्ठांना विनामूल्य प्रवासाची सवलत देण्यात आली होती। मात्र या योजनेमुळे एसटी तोट्यात गेल्याचे राज्य सरकारकडून वारंवार फेटाळण्यात आलं होतं। अखेर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावर भाष्य केलं आहे। 50% दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात गेली आहे याची त्यांनी कबुली दिली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं वक्तव्य काय होतं, या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया काय आल्या आहेत आणि एसटी तोट्यात गेल्यामुळे ही योजना बंद होईल का, याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओमधून। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50% तर ज्येष्ठांना विनामूल्य प्रवासाची सवलत देण्यात आली होती। मात्र या योजनेमुळे एसटी महामंडळ तोट्यात गेल्याची कबुली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। महिलांना व ज्येष्ठांना एसटी प्रवासातील सवलतीमुळे एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयाचा तोटा होतो, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। त्यामुळे यापुढे एसटीमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवमध्ये केलं आहे। व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात पत्रकारांना एसटीमध्ये सवलत द्या अशी मागणी प्रताप सरनाईक यांच्याकडे करण्यात आली होती। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सवलतीमुळेच एसटी बस तोट्यात गेल्याचं वक्तव्य केलं आहे। या वक्तव्यामुळे एसटीमध्ये महिलांना दिलेल्या 50% सवलतीची योजना बंद होईल का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे। मात्र ही योजना बंद होणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। ते म्हणाले, एसटी प्रवासातील महिलांना व ज्येष्ठांना मिळणारी सवलत रद्द होणार नाही। प्रवाशांना दिलेले वचन आम्ही पाळणार आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं आहे। महिलांना एसटी प्रवासात दिलेल्या सवलतीमुळे महामंडळ तोट्यात आहे, हे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे वक्तव्य विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांना एसटी प्रवासात दिलेल्या सवलतीमुळे महामंडळ फायद्यात आहे या दाव्याच्या विरोधात आहे। यवतमाळमधील सभेत तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महिलांसाठी आपल्या सरकारने एसटीमध्ये 50% तिकिटाची सवलत देण्याचा निर्णय घेतला। यावर एसटीतील अधिकाऱ्यांनी तोट्यात असलेल्या एसटीमध्ये अधिकची 50% सवलत दिली तर महामंडळ अजून तोट्यात जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांना दिली। मात्र मुख्यमंत्री व आमच्या सरकारने त्यांना ही योजना सुरू करण्याचे आदेश दिले। या योजनेमुळे रोज 20 लाख महिला एसटीतून प्रवास करू लागल्या आहेत आणि परिणामी तोट्यातील एसटी फायद्यात गेली आहे, असे विधान तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला याबद्दल जाब विचारला पाहिजे, असं वक्तव्य केलं आहे। सरनाईक यांच्या वक्तव्यामुळे एसटीमधील सवलतीच्या योजनेमध्ये काही बदल होतील का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे। आधीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून महायुती सरकारने एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं आहे। जानेवारी महिन्यात 5 लाख महिलांना तर फेब्रुवारी महिन्यात 4 लाख महिलांना अपात्र केलं आहे। यामुळे महिन्याला 135 कोटी तर वर्षाला 1720 कोटी रुपये वाचणार आहेत। या योजनेतील बदलांप्रमाणे एसटीमधील सवलतीत काही बदल होतील का, हे आगामी काळात दिसून येईल। मंडळी, तुम्हाला काय वाटतं, एसटीमध्ये महिलांना दिलेली सवलत बंद होईल का? सरकारने सवलतीच्या योजना देण्यापेक्षा जनतेचे उत्पन्न वाढवण्यासाठी काही योजना सुरू करायला हव्या आहेत का? याबाबत तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।